करायला हवं असं आपल्याला वाटतं? मी तुम्हाला एक सोप्पा फॉर्म्युला देतो. ह्याला आम्ही म्हणतो ABCD फॉर सक्सेसफुल करिअर अँड हॅपी लाईफ. तर काय ही ABCD? हेअर A स्टँड्स फॉर एम. पहिली स्टेप घ्या, एम ठरवा की करिअरमध्ये काय करायचंय. जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे का दुसरं कुठलं करिअर करायचंय. कारण शिक्षण त्याच्या अनुषंगाने घेतलं पाहिजे. स्टेप पहिली A फॉर एम ठरवा. स्टेप दुसरी बी फॉर बेसिक स्किल्सचं सामर्थ्य आपल्यात निर्माण झालं पाहिजे. असाच माणूस सक्सेस नाही होत आयुष्यात की काय शिक्षण झालं, डिग्री मिळाली, सक्सेस मिळेल. नाही, सक्सेस मिळायला आजच्या काळात स्किल पाहिजेत. तर माझ्याकडे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत का त्या जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये लागणारे? माझ्याकडे स्मार्टनेस आलाय का? कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, चार लोकांमध्ये प्रभाव टाकणे, हा कॉन्फिडन्स, हा स्मार्टनेस आलाय का? आणि आधुनिक काळाप्रमाणे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचे स्किल्स माझ्याकडे आहेत का? तर स्टेप 2 ला बेसिक स्किल्स कुठले लागतात मला सक्सेस व्हायला ह्याचा अभ्यास करा आणि ते स्किल्स लिहून ठेवा. ही झाली स्टेप 2. आता स्टेप 3 ला आपल्याला C फॉर ABCDतलं C फॉर कॉलेज आणि एज्युकेशनचा निर्णय घ्यायचा आहे. तर मी असं कुठलं शिक्षण घेऊ, असं कुठलं कॉलेज निवडू की जिथे मला बी मध्ये मी तयार केलेले, मी ठरवलेले स्किल्स मिळतील. कॉलेज असंच निवडून नाही चालत. बाकीची मुलं चालली आहेत, ह्या कॉलेजचं नाव मोठं आहे, बिल्डिंग किती भारी आहे म्हणून कॉलेज निवडून नाही चालणार. तिथे स्किल्स मिळतायत का, मला काय शिकवलं जात आहे. तुम्ही जर नीट अभ्यास केलात ना तर 90 ते 95% कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान आणि डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं. ना मुलांचं कम्युनिकेशन सुधारतं, ना कॉम्प्युटरमध्ये टेक्नॉलॉजीत निर्माण होतात. गुगलवरती जाऊन पहा, 95% मुलांना, अगदी MBA झालेल्या मुलांना पण स्किल नाहीत म्हणून मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन सांगतायत. एवढंच काय, तुम्ही बघा ना, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं धड बोलता येत नाही, कॉम्प्युटरवरती ऑफिसचं काम करता येत नाही. म्हणून ही तिसरी स्टेप खूप महत्वाची. असं कॉलेज, असं एज्युकेशन निवडा जिथं तुम्हाला बेसिक स्किलचं सामर्थ्य घडवलं जाईल आणि त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट, आयुष्य बिघडणार नाही. तिथं संस्कार चांगलेत का, वातावरण चांगलं आहे का, मुलाचं आयुष्य, आपल्या स्टुडंटचं आयुष्य तिथं घडलं पाहिजे. अशा पद्धतीनं तिसरी स्टेप C फॉर कॉलेज आणि एज्युकेशनची निवड करा. मग आली ABCDतली चौथी स्टेप D फॉर डिव्होशन. आता जे काही सिलेक्ट केलंय तिथं डिवोटेडली एफर्ट्स घेऊन ते शिक्षण पूर्ण करा. कारण कितीही भारी शिक्षक असला तरी जोपर्यंत तुम्ही ॲज अ विद्यार्थी प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत आयुष्य ग्रेट होणार नाही. तर लक्षात आला हा ABCDचा फॉर्म्युला सक्सेसफुल करिअरसाठी. ह्याच्यापेक्षा अगदीच सोपा फॉर्म्युला असेल, पाहिजे असेल तर डोळे झाकून पुण्याच्या निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये यायचं. निलया एज्युकेशन ग्रुप तुम्हाला सगळ्या स्किलचं सामर्थ्य देईल. नुसतंच सामर्थ्य देणार नाही, प्रॅक्टिकल, कॉम्प्युटर, कम्युनिकेशन, स्मार्ट टेस्ट याच्या बरोबर 100% जॉब किंवा 100% बिझनेसमध्ये सक्सेस देण्याचं प्रॉमिस निलया तुम्हाला करतो. गॅरंटीड सक्सेस. तर हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे करिअर आणि लाईफ